मित्रांनो, हिंदू कॅलेंडरनुसार नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो। हा दिवस नाग देवतेच्या पूजेला समर्पित आहे। याला भैया पंचमी असं देखील म्हटलं जातं। या सणाच्या दिवशी महिला नाग देवतेची पूजा करतात आणि नागांना भाऊ मानून दूध देतात। या विषयाशी निगडीत एक कथा देखील प्रचलित आहे, जिचं पठण नागपंचमीच्या दिवशी केलं जातं। मित्रांनो, नागपंचमी साजरी करण्यामागच्या अनेक कथा प्रचलित आहेत। त्यातीलच एक आज आपण जाणून घेणार आहोत। प्राचीन काळात एक सेठजी होते। त्यांना 7 मुलगे होते। 7ही मुलगे विवाहित होते। सर्वात धाकट्या मुलाची बायको सुशील व चांगल्या स्वभावाची होती, परंतु तिला भाऊ नव्हता। एके दिवशी मोठ्या सुनेने सर्व सुनांना घराला सारवण्याकरिता पिवळी माती आणायला सोबत जंगलात नेलं। तेव्हा सर्वांनी काठ्या व खुरपीनी माती खणायला सुरुवात केली। तेवढ्यात तिथे एक साप दिसला, ज्याला मोठ्या सुनेने खपलीने मारण्याचा प्रयत्न केला। पण हे पाहून धाकट्या सुनेने तिला थांबवलं आणि म्हणाली, त्याला मारू नकोस, तो निरपराध आहे। हे ऐकून मोठ्या सुनेने त्याला मारलं नाही, पण तो साप बाजूला जाऊन बसला। धाकटी सून सापाला म्हणाली, तू इथेच थांब, आम्ही थोड्या वेळाने परत येऊ। असं म्हणत ती सर्वांबरोबर माती घेऊन घरी गेली आणि सापाला दिलेलं वचन विसरून तिथल्या कामात व्यस्त झाली। दुसऱ्या दिवशी तिला ती गोष्ट आठवली, म्हणून ती धावत धावत सापाकडे पोहोचली। साप त्या ठिकाणी तसाच बसलेला होता। ती सापाकडे गेली आणि त्याची माफी मागितली आणि म्हणाली, भाऊ, मी कामात व्यस्त होते आणि माझं वचन विसरले। साप म्हणाला, तू मला तुझा भाऊ मानला आहेस म्हणून मी सोडतो, नाहीतर दुसरं कोणी असतं तर मी त्याचा चावा घेतला असता। तो हेही म्हणाला, तू मला भाऊ म्हटलं आहेस तर आजपासून मी तुझा भाऊ आहे, तुला जे हवं ते माग। त्यावर धाकटी सून म्हणाली, मला भाऊ नाही, आजपासून तूच माझा भाऊ आहेस। काही दिवसांनी साप माणसाचं रूप धारण करून तिच्या घरी आला आणि घरच्यांना म्हणाला, मी तिचा भाऊ आहे व माझ्या बहिणीला माहेरपणाला न्यायला आलो आहे। घरचे आश्चर्यचकित झाले व म्हणाले, तिला तर कोणी भाऊ नाही। यावर साप म्हणाला, मी तिचा दूरचा भाऊ आहे, लहानपणीच बाहेर गेलो होतो। त्याच्या आश्वासनानंतर कुटुंबियांनी तिला सोबत पाठवलं। सापाने धाकट्या सुनेला आपल्या घरी नेलं। तिथली संपत्ती आणि ऐश्वर्य पाहून ती थक्क झाली। एके दिवशी सापाची आई तिला म्हणाली, मी काही कामासाठी बाहेर जात आहे, तेव्हा तू तुझ्या भावाला थंड दूध पाज। मात्र तिने विसरून सापाला गरम दूध पाजलं, त्यामुळे सापाचं तोंड भाजलं। हे पाहून सर्प आईला खूप राग आला, पण सापाने तिला समजावलं। काही दिवसांनी साप म्हणाला की आता बहिणीला घरी पाठवायची वेळ आली आहे। तिला निरोप देताना सापाच्या कुटुंबियांनी तिला सोने, चांदी, हिरे, मोती, कपडे आणि दागिने दिले। धाकटी सून घरी परतली तेव्हा तिची संपत्ती पाहून मोठ्या सुनेला तिचा हेवा वाटू लागला। सापाने धाकट्या सुनेला हिऱ्या रत्नांचा अप्रतिम हार दिला होता। या हाराची राज्यभर चर्चा सुरू झाली। जेव्हा राज्यातील राणीला हे कळलं तेव्हा तिने हा हार मागवून घेतला। धाकट्या सुनेला हे आवडलं नाही आणि तिने सापाला बोलावून सर्व प्रकार सांगितला। तिने आपल्या भावाला विनंती केली की काहीतरी कर, म्हणजे हा हार तिच्या गळ्यात हार व इतरांच्या गळ्यात साप बनेल। बहिणीचं ऐकून भावाने तेच केलं। जेव्हा राणीने हा हार घातला तेव्हा तिच्या गळ्यातला हार नागात बदलला। हे बघून राणी ओरडू लागली। राणीची ओरड ऐकून राजाने धाकट्या सुनेला बोलावून घेतलं। धाकटी सून जेव्हा आली तेव्हा तिने राजाला सांगितलं की हा हार तिच्या गळ्यात हार व दुसऱ्यांच्या गळ्यात साप बनतो। तेव्हा राजाने धाकट्या सुनेला हार घालण्यास सांगितले। तिने हार गळ्यात घालताच साप पुन्हा हारात बदलला। हा चमत्कार पाहून राजाला खूप आश्चर्य वाटलं। यामागचं कारण राजाने तिला विचारता तिने सर्व काही सत्य सांगितलं। तिची इमानदारी व बहीण भावाचं प्रेम बघता राजा खूप खुश झाला व त्याने तिला बक्षीस दिलं। त्या दिवसापासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो आणि महिला नागाला आपला भाऊ मानून त्याची पूजा करतात।